आपण पाहत आहे पोलीस न्यूज पॉइंट. पोलीस न्यूज पॉइंटमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. पोलीस कोठडी झालेली आहे, परंतु सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती भाजपकडनं आरोप करण्यात येतो. एकतर तुमच्याच सगळ्या चॅनलवर काय झालं, कोणी काय केलं हे सगळ्यांना माहिती. एक माझ्यासाठी, मी काय विधानभवनमध्ये नाही पण मी पार्लमेंटमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वादाने गेलेले. माझ्यासाठी ते पवित्र मंदिर आहे. त्याच्यामुळे असं कृती ही माझ्या ध्यानीमनी नाही. एकतर आपण सुसंस्कृत महाराष्ट्रातले सगळे सुसंस्कृत भारतीय आणि मराठी लोक आहोत. जी कृती झाली ती वाईट आहे, महाराष्ट्राच्या हिताची नाही. आणि अशा कुठल्याही कृती म्हणजे गेल्या 15 दिवसात अनेक व्हिडिओ झालेले आहेत जे सगळेच कुठलाही पक्ष असेल, मग तो आमचा असेल किंवा कुणाचा असेल, ही कृती अशी होता कामा नये या मताची मी आहे. मग कुणाची ती चूक असू दे, आमची असू दे, समोरची असू दे. माझं म्हणणं आहे ते मंदिर आहे, सशक्त लोकशाहीचं मंदिर आहे. आणि अशा मंदिरात अशी कुठलीही घटना, आणि मंदिरात कशाला त्या रस्त्यावरही होऊ नये. चर्चा करा ना, चर्चा करा. मतभेद असण्यात काही गैर नाही, मतभेद असावे, पण मनभेद इतकेही टोकाचे नसावे की लोकांनी असं वागावं. आणि काल एका चॅनलवर, मी असं म्हणत नाही की हा चुकला किंवा तो चुकला, पहिलं कोणी केलं हे सगळ्या चॅनल्सनी पाहिलं, पण म्हणून त्यांनी आपल्याला मारलं म्हणून आपण काय केलं पाहिजे. माझी थोडीशी मतं अशा बाबतीत वेगळी आहेत. कार्यकर्त्यांचे इमोशन्स असतात, त्याचा मान सन्मान करते मी. पण मला असं वाटतं कालची जी कृती झाली याच्यासाठी मी विनंती करेन की माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑल पार्टी मीटिंग बोलवायला पाहिजे होती. सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन मार्ग काढायला पाहिजे होता. अनेक वेळा आमच्याकडे मारामारी वगैरे होत नाही, थँक गॉड, पण दिल्लीमध्ये अनेक वेळा इमोशन्स हाय असतात. कधी एखाद्या वेळेस टीका कमी जास्त होते, तेव्हा आमचे जे स्पीकर आहेत ओम बिर्लाजी, ते आम्हाला सगळ्यांना बोलवून घेतात. आम्ही जरी विरोधात असलो तरी काही नाती संसदेच्या बाहेरही असतात. एका सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग असला पाहिजे. माझी अपेक्षा होती की माननीय स्पीकर आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी तातडीने ऑल पार्टी मीटिंग बोलवायला पाहिजे होती. सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलवून चर्चा करून मार्ग काढून पुढची दिशा द्यायची अपेक्षा होती. हरकत नाही, काल केलं नाही तरी जेव्हा पुढच्या वेळी संसद म्हणजे त्यांची असेंब्ली असेल त्याच्या आदल्या दिवशी सगळ्यांना चहा पाण्याला बोलवा, चर्चा करा. आता उद्या आमची एक ऑल पार्टी मीटिंग आहे, त्याच्यात चर्चा होईल. किंवा सोमवारी सकाळी आमचा हाऊस 11 वाजता सुरू होतं. अनेक वेळा 10:30 वाजता ओम बिर्लाजी आम्हाला सगळ्यांना बोलवतात, आमच्याशी चर्चा करतात. आणि इमोशन झाले तर कधी कधी आमच्याकडून जरा जास्त झालं तरी विरोधी पक्षातले काही लोक म्हणजे सत्तेतले जबाबदारी घेतात. समोरून जास्त टीका झाली तर कधी कधी आम्ही म्हणतो की नको आता बाद. त्याच्यामुळे कोणीतरी त्या हाऊसमधले जे लोक आहेत, अनेक ज्येष्ठ आहेत, 5, 6, 7, 8 वेळा निवडून आलेले आमदार आहेत ना, त्यांना थोडीशी ओनरशिप द्या. पण महाराष्ट्रातलं जे वातावरण आज बिघडलेलं आहे ते नीट करण्याची गरज आहे. कारण आम्ही सेवक आहोत, आम्ही राजकारणात याच्यासाठी नाही आलो, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आलो. त्याच्यामुळे ज्या अनेक घटना, मग ती बॅगची केस असेल, जे पैसे दिसले कॅशमध्ये ती केस असेल, ती वेदना देणार. जे एकीकडे माननीय प्रधानमंत्री कॅश फ्री भारत करतायत. निर्मलाजी माझ्यासमोर अनेक वेळा पार्लमेंटमध्ये म्हणले, त्यांना प्रत्येक फायनान्शियल डिबेटला जेव्हा फायनान्स बिलचे इश्यूज असतात, मी स्वतः दरवेळीच गेले 15-16 वर्ष मी खासदार आहे, तेव्हापासून मी नेहमी असते त्या डिबेटमध्ये आपल्या ह्या बाजूने. त्यामुळे अनेक वेळा कॅशलेस भारत करण्याच्या प्रयत्नात एक बॅग कॅशची मिळते, काहीतरी अंधश्रद्धा कुठेतरी काहीतरी चाललेलं असतं. त्याच्यानंतर आणि काही घटना हाणामारी, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. 2-4 लोक असं वागतात म्हणून प्रत्येक मराठी माणूस असा नाही. आणि माझी विनंती आहे सगळ्या आमदारांना, सगळ्याच, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती की ह्याच्यात महाराष्ट्रात आज व्हिडिओ आणि TV-मुळे मला कदाचित तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सगळे मीडियामध्ये आहात म्हणून, पण प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट होऊन ही बातमी सगळीकडे देशात पोचलेली, सगळीकडे. आणि अनेक राज्यातल्या लोकांनी मला व्हिडिओ पाठवले आहेत त्यांच्या भाषेमध्ये की ताई क्या हो गया, ताई म्हणजे बहीण, प्रेमाने मला ताई म्हणतात सगळे तिकडे पण. तर त्यांनी एक व्हॉट इज दिस, क्या हुआ. आता उद्या मी जाणार आहे सकाळी ऑल पार्टी मीटिंगमध्ये, पहिला मला प्रश्न विचारतील की महाराष्ट्रात काय चाललंय. त्याच्यामुळे
तुमचे मतभेद जरूर असतील, पण त्याच्यामुळे महाराष्ट्राचं नाव खराब होऊ नये याची जबाबदारी आम्ही सत्तेतल्यांची तर आहेच, पण आम्हीही ती घेतली पाहिजे हे मी प्रांजळपणे कबूल करते. कारण का सत्तातले लोक ते घेताना दिसत नाही आहेत आणि माझी देवेंद्रजींकडून जास्ती अपेक्षा होती, कारण का मी देवेंद्रजींना सुसंस्कृत